नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदेमधील राजकीय संघर्षाची किनार. इम्तियाज जलील यांचा दावा, माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये मोठं वक्तव्य. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा. एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती, सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली. नागपुरातील संचारबंदीमध्ये पुन्हा बदल, 6 भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी. शहरातील 11 पैकी 9 भागात संचारबंदी कायम. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानसह तिघांना न्यायालयीन कोठडी, तर इतर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तर महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जाहीर. अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पोहोचला विधानसभा अध्यक्षांच्या दालनात. वैयक्तिक टीका टाळण्याचा दोन्ही नेत्यांना सल्ला. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता. चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर, मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस. सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश. मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा.